मी श्याम धुरी ट्रस्टी अध्यक्ष जागृत उत्तरमुखी हा पंच कमिटी गेल्या 103 वर्ष पूर्ण झाले। माझे आजोबा आणि माझे वडील आणि माझी तिसरी पिढी आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा मूर्ती बालरूपाची मूर्ती आहे। सगळ्या भक्तगणांनी या दिवशी जवळपास 25,000 लोकांनी प्रसाद घेतात। काल रात्री गंगा पूजा, 2 काठी व नंदीध्वज पालखीचं मिरवणूक होऊन गंगा पूजा झालं। त्यानंतर जवळपास रात्रभर कन्नड भजन व कीर्तन वगैरे झाले। त्यानंतर रात्री जवळपास आम्ही रात्रभर सगळे कार्यकर्ते 12 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत जवळपास 15 क्विंटल लापशीचं आम्ही नियोजन केलं। त्याच्यामध्ये कमीत कमी 45 किलो तूप, 15 किलो काजू, 15 किलो मनुके आणि 2 किलो जायफळ, 5 किलो विलायची असं ड्रायफ्रूट घालून जेमिनीसारखं तेल, असं कुठलंही तेल आपलं सुप्रीम वगैरे किंवा तुमचे रुची गोल्ड वगैरे असं काही नाही, एक चांगल्या प्रकारचं उत्तम इथं प्रसाद बनवून लोकांना आवडण्यासारखं हा गेल्या 103 वर्षापासून परंपरा चालू आहे। आज संध्याकाळी दिनांक संध्याकाळी 7 वाजता भव्य दिव्य मिरवणूक, गेल्या 100 वर्षाचा एक परंपरा, 2 नंदीध्वज व पालखी व बग्गी असं एक मोठ्या प्रमाणात सर्व लोकांनी, सगळ्या भक्तगणांनी त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि आनंद लुटून एक बजरंगबलीचा उत्तरमुखी हनुमान मंदिराचा एक आनंद सोहळा एक मोठ्या प्रमाणात इथे साजरा होत असते। सगळ्या भाविकांना मी आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो। हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी संध्याकाळी हा मिरवणुकीमध्ये सामील व्हावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। हिरेमठ गेल्या 30 वर्षापासून या मंदिरच्या पुरोहित म्हणून मी काम करत आहे आणि या मंदिरचं वैशिष्ट्य आणि बालरूपी उत्तरमुखी हनुमान आहे आणि प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारे हे हनुमान आहे। आणि मला प्रत्येक जण सांगतात दर शनिवारी तर कम से कम 5 ते 6 हजार भाविक इथं दर्शनाचे लाभ घेतात आणि त्यांचं संकष्ट निवारण करून घेतात। आज 103 वा जन्मोत्सव प्रित्यर्थ काल रात्री नंदीध्वज पालखीचा गंगा पूजन संपन्न होऊन रात्री 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सर्व भक्तांची अभिषेक संपन्न झाले आणि 5 वाजता मंदिरचे अध्यक्ष श्यामण्णा धुरी, राजू गुल्लापल्ली, संगमेश्वर सातरगावकर, रमेश भोसले, सय्यद शेख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या रुद्राभिषेक महापूजा आणि बाळू चिंचवकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तेलाभिषेक, शेंदूर लेपन, सहस्त्र बिल्वार्चन, अलंकार पूजा संपन्न झालेले आहे आणि ठीक 7:30 वाजता भव्य आणि दिव्य महामंगलारती संपन्न झालेले आहे आणि 7:30 ते रात्री 10 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। तरी सर्व सोलापूरवासियांनी या बालरूपी उत्तरमुखी हनुमानचे दर्शन घेऊन पुनीत व्हावा। जागृत उत्तरमुखी हनुमानांचा हनुमान जयंती निमित्त सर्व भक्तांचा मनापासून स्वागत करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या हनुमंताची प्रार्थना करतो, देवा माझ्या सोलापूरला सुखी समृद्धी ठेव, सर्व वैभव प्राप्त कर, सर्व संकट दूर कर आणि राजकीय लोकांना चांगलं सद्बुद्धी दे आणि सोलापूरचे भरभराटी होऊ दे, हीच मी हनुमंतांनी प्रार्थना तमाम शुभेच्छा देतो। धन्यवाद। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98 500 29 966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर।